आषाढी वारीच्या नियोजनासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः पालखी तळांची पाहणी करत आहेत। आजारी असूनही त्यांच्या डाव्या हाताला सलाईन लावून त्यांनी वारी नियोजनाचा आढावा घेतल्याने त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे। पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली वारीचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे। मागील वर्षाप्रमाणे यंदाही आषाढी वारी सुरळीत आणि नियोजनबद्ध पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह संपूर्ण प्रशासन सातत्याने काम करत आहे। वारीच्या नियोजनावर स्वतः बारीक लक्ष ठेवणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी सकाळी पंढरपूर येथील पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांच्या डाव्या हाताला सलाईनची सुई दिसून आल्याने उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले। मिळालेल्या माहितीनुसार बदलते हवामान आणि वारीच्या नियोजनासाठी सुरू असलेल्या सलग बैठका व दौऱ्यांमुळे पालकमंत्री गोरे यांना व्हायरल संसर्ग झाला आहे। डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा तसेच पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता। मात्र उपचार सुरू असतानाही त्यांनी वारीचे नियोजन थांबवले नाही। आधी वारी नंतर रुबी अशी भूमिका घेत पालकमंत्री गोरे यांनी स्वतःच्या तब्येतीपेक्षा लाखो वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे। नाही, काल अवश्य माझी तब्येत बरी नसली तरी काल ज्या पद्धतीने पाऊस झाला आणि काही ठिकाणी पाणी साठलं तेव्हा त्याची व्यवस्था करणं हे आवश्यक होतं। कलेक्टर महोदय सकाळपासून त्या व्यवस्थेमध्ये आहेत, परंतु त्याची पाहणी करणं आणि वारी कालखंडामध्ये जेव्हा वारी इथं पोहोचेल तेव्हा अशा पद्धतीचं कुठलंही पाणी साठणं किंवा बाकीच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून थोडंसं या ठिकाणी माझं येणं झालं। परंतु मी फिट अँड फाईन आहे, थोडंसं व्हायरल आहे, परंतु मार्गाने विठुरायाचं काम करत असताना सगळी ताकद आपल्यासोबत असते। वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनासोबत ते सातत्याने समन्वय साधत असून प्रत्येक सुविधेवर स्वतः लक्ष ठेवताना दिसत आहेत।